नमस्कार. आपणासमोर मी 0 ते 20 संख्यांची मूर्त वस्तूचा वापर करून वजाबाकी करणे हा घटक आर्टबेस्ड मेथडच्या सहाय्याने कशा पद्धतीने शिकवू शकते. या पद्धतीत आपण मुलांना खऱ्या वस्तू, चित्र आणि कलात्मक साहित्य वापरून गणित सोप्या पद्धतीने शिकवतो. शिकणे आनंददायी होते. मुलांच्या संकल्पना या पद्धतीने खूप चांगल्या प्रकारे स्पष्ट होतात. मुलांची सर्जनशीलता वाढण्यास या पद्धतीचा फार उपयोग होतो. तसेच या पद्धतीच्या वापराने गणिती क्रिया बरोबरच त्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास फार मदत होते. म्हणूनच आपण आज हा घटक आर्ट बेस्ड मेथड म्हणजेच कलात्मक पद्धतीच्या साहाय्याने शिकवणार आहोत. चला मुलांनो, आज आपण कलेच्या साहाय्याने वजाबाकी करायला शिकूयात. बघा, तुम्हाला सर्वांना वेगवेगळ्या कला करायला आवडतात. या ठिकाणी आपण मुलांकडून अशा पद्धतीने केकचं चित्र तयार करून रंग देऊन घेतलेलं आहे. आता आपण मुलांकडून हे डेकोरेट करून घेऊयात. चला मुलांना, आपण आता यावर मेणबत्त्या आणि गोळे करून डेकोरेशन करूया. तू निळ्या रंगाच्या मेणबत्त्या बनव आणि तू हिरव्या रंगाच्या मेणबत्त्या बनव. या ठिकाणी मुलांनी अशा पद्धतीने मेणबत्त्या लावून केक डेकोरेट केलेला आहे. बघा मुलांना, या ठिकाणी आपण निळ्या रंगाच्या किती मेणबत्त्या बनवलेल्या आहेत? 5. आणि हिरव्या रंगाच्या 3. म्हणजे निळ्या रंगाच्या मेणबत्त्या काय आहेत? जास्त आहेत. कितीने जास्त आहेत? 2. 2ने जास्त आहेत. म्हणजे या ठिकाणी जेव्हा जास्त येतं म्हणजे 3 पेक्षा 5 कितीने जास्त आहेत? 2ने जास्त आहेत. म्हणजेच 5 वजा 3 बरोबर किती येतात? 2. म्हणजे जेव्हा आपण वजाबाकी करतो त्यावेळेस कमी जास्त ही संकल्पना त्या ठिकाणी येते. आता आपल्याला गोळे बनवायचे आहेत. गोळे बनवून सुद्धा खाली केक डेकोरेट करायचे. करा बघूया. ठीक आहे, छान. बघा, तुम्ही काय केलेले असे वेगवेगळे गोळे लावून हा केक डेकोरेट केलेला आहे. मला सांगा, या ठिकाणी गोळे किती केलेले आहेत तुम्ही तयार? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे 10 गोळे या ठिकाणी तयार केले. आणि मेणबत्त्या किती आहेत आपल्या दोन्ही मिळून? दोन्ही रंगाच्या मिळून मेणबत्त्या किती आहेत? 8. मग काय जास्त आहेत? गोळे जास्त आहेत का मेणबत्त्या जास्त आहेत? गोळे जास्त आहेत, बरोबर. म्हणजे गोळे 2ने जास्त आहेत. म्हणजे 10 वजा 8 केल्यानंतर वजाबाकी किती येते? 2. म्हणजे या ठिकाणी सुद्धा जास्तची संकल्पना आहे. म्हणजे ज्या ठिकाणी कमी आणि जास्त येतं त्या ठिकाणी आपण काय करतो? वजाबाकी करतो. या ठिकाणी आपण समुद्राच्या आतील जीवसृष्टीचे चित्र विद्यार्थ्यांकडून अशा पद्धतीने काढून घेणार आहोत. आणि असे स्टिकरचे कटआउट बनवून आपण त्या विद्यार्थ्यांना त्या समुद्राच्या आतील चित्रावर चिटकवण्यास सांगणार आहोत. यावर तुम्ही काय करा, हे वेगवेगळे जे आपल्याला जलचर दिसत आहेत ते यावर चिटकवायचे. चिटकवा पाहू. छान. बघा, मुलांनी अगदी छान प्रकारे या ठिकाणी स्टिक केलेले आहेत. बघा मुलांनो, सांगा, या ठिकाणी तुम्हाला काय काय दिसते रे? काय आहेत हे? मासे आहेत. ही काय आहे? मगर आहे. हा काय आहे माहिती तुम्हाला? हा डॉल्फिन आहे. डॉल्फिन मासा आहे. ठीक आहे. या ठिकाणी फिश दिसतोय तुम्हाला, आहे ना? मासा दिसतोय. हा जो मासा आहे या मगरीपेक्षा जास्त आहेत की कमी आहेत रे? जास्त आहेत मगरीपेक्षा. कितीने जास्त आहेत? 2ने जास्त आहेत. म्हणजे या ठिकाणी आपण 4 मासे आणि 2च मगर आहेत. म्हणजे मासे काय आहेत? मगरीपेक्षा 2ने जास्त आहेत. म्हणजेच या ठिकाणी आपण काय करतो? 4 वजा 2 2 येतं, बरं की नाही? म्हणजे 2ने जास्त आहेत. म्हणजे या ठिकाणी आपण काय केली? वजाबाकीची क्रिया केली. हा सुद्धा काय आहे? मासाच आहे. पण हा कसला आहे? डॉल्फिन मासा आहे. हे जे इतर मासे दिसत आहेत आहे की नाही, त्याच्यापेक्षा हा वेगळा दिसतोय आपल्याला. आणि हे काय आहेत? मगर आहेत. मला सांगा, मगरीपेक्षा डॉल्फिन जास्त आहे का कमी आहे? कमी आहे. म्हणजे तो एकच आहे. मगर किती आहेत? 2 आहेत. आणि हा जो डॉल्फिन मासा आहे तो एकच आहे. म्हणजे मगर कितीने जास्त आहेत? 1ने जास्त आहे. बरोबर आहे ना? म्हणजे या ठिकाणी आपण 2 वजा 1 1 म्हणजे कमी जास्त किंवा जास्त कमी अशी संकल्पना येते. त्या ठिकाणी आपण काय करतो? वजाबाकीची क्रिया करतो. चला बघा, आज आपण वजाबाकी या तोरणाच्या साहाय्याने पाहणार आहोत. प्रथम आपण मुलांकडून अशा पद्धतीने गोल कापून घेऊन आज आपण या ठिकाणी 5चं तोरण बनवलेलं आहे. तर मुलांकडून गोल कापून आणि आपण 5चं तोरण कशा पद्धतीने तयार होतं हे मुलांना या तोरणाच्या साहाय्याने समजावून सांगूया. बघा, या ठिकाणी संख्या किती आहे रे मुलांनो? 5. 5 ही संख्या कशी तयार झाली बघा? ही किती आहे? 3. आणि ही
2 म्हणजे 5 ही संख्या 3 आणि 2 या संख्येपासून या दोन संख्येची बेरीज केली तरी तयार होते. किंवा काय होतं बघा, या 5 मधून 2 वजा केले की 3 ही संख्या तयार होते. तसेच या 5 मधून 3 वजा केले की 2 ही संख्या आपली तयार झाली. या ठिकाणी बघा, या ठिकाणी काय आहे, 5 आहेत. ही 5 आणखी वेगळ्या पद्धतीने कसं तयार होतं, 1 आणि 4 या दोन संख्या एकत्र म्हणजे यांची बेरीज केल्यानंतर सुद्धा काय होतं, 5 संख्या तयार होते. तसेच या 5 मधून 1 वजा केल्यानंतर 4 संख्या मिळते आणि या 5 मधून 4 वजा केल्यानंतर 1 ही संख्या तयार होते. या ठिकाणी बघा, या ठिकाणी सुद्धा काय आहेत, 5 आणि ते खाली काय दिसत आहेत, 5 आणि 0 म्हणजे 5 ही संख्या 5 आणि 0 यांच्या बेरजेने पण तयार होते. त्याचबरोबर 5 वजा 5 0 येतं आणि 5 मधून 0 वजा केल्यानंतर 5च राहतात. अशा प्रकारे आपण वजाबाकीच्या तोरणाच्या सहाय्याने सुद्धा मुलांना वजाबाकी शिकवू शकतो. अशा प्रकारे आपण आर्ट बेस्ड मेथड पद्धतीचा वापर करून गणित शिकणे आनंददायी व सहज बनवू शकतो. 0 ते 20 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकी या पद्धतीच्या सहाय्याने केल्याने ती अधिक परिणामकारक होऊ शकते. मुलांना ही पद्धत वापरून अध्ययन करायलाही आवडते. आपण या पद्धतीचा वापर वजाबाकी करण्यासाठी करूयात. धन्यवाद.